ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी. संत चरणी भक्ती मुक्ती अशी, संत चरणी भक्ती मुक्ती अशी. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही सुखा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. एका जनार्दनी पार नाही सुखा. पदसा 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 सद पगरे सा सारे ग रे ग प प ग प द द पदसा पदसा रे ग रे सा रे सा द सा ग प द प ग प ग रे ग रे सा. एका जनार्दनी पार नाही सुखा. म्हणून देवा भुलले देखो देखा, म्हणून देवा भुलले देखो देखा. विठ्ठला 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 विठ्ठला.
शोभे विद्यमानी समाधी हे दरी आळंदी समाधी हे दरी आळंदी समाधी हे माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली हे आमुची ज्ञानेश्वर माऊली हे आमुची ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हे आमुचे ज्ञानेश्वर माऊली हे आमुचे ज्ञानेश्वर माऊली हे आमुचे ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली धाव घेता अलंकापुरे धाव घेता अलंकापुरे पिंपळ सोन्याचे द्वारे पिंपळ सोन्याचे द्वारे पिंपळ सोन्याचे द्वारे नदे इंद्रायणी चाते नदेंद्रायणी चाते तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हे आमुचे ज्ञानेश्वर माऊली हे आमुचे ज्ञानेश्वर माऊली हे आमुचे ज्ञानेश्वर माऊली बोलते तू जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदनाला मला रे अडवू नको नंदनाला मला रे अडवू नको नंदनाला जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदनाला मला रे
करतिया पाठ काना धरू नको रे पदराला कान्हा धरू नको रे पदराला मला रे अडवू नको नंदलाल मला रे अडवू नको नंदलाल मला रे अडवू नको नंदलाला जाऊ दे गजवदना यमुनेला जाऊ दे गजवदना यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला यमुनेचे ते निर्मळ पाणी जात होते घट भरोनी यमुनेचे ते निर्मळ पाणी जात होते घट भरोनी यमुनेचे ते निर्मळ पाणी जात होते घट भरोनी काना धरू नको रे पदराला काना धरू नको रे पदराला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला जाऊ दे गजवदना यमुनेला जाऊ दे गजवदना यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला यमुनेच्या घाटा त्या आडवाटा राधेच्या पायी रुतला काटा यमुनेच्या वाटा त्या आडघाटा राधेच्या पायी रुतला काटा यमुनेच्या वाटा त्या आडघाटा राधेच्या पायी रुतला काटा काना धरू नको रे पदराला काना धरू नको रे पदराला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला जाऊ दे घटभरणा यमुनेला जाऊ दे घटभरणा यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला एका जनार्दने पूर्ण कृपेने धन्य झाले तुझ्या दर्शनाने एका जनार्दने पूर्ण कृपेने धन्य झाले तुझ्या दर्शनाने एका जनार्दने पूर्ण कृपेने धन्य झाले तुझ्या दर्शनाने काना धरू नको रे पदराला काना धरू नको
भरणाला जाऊ दे घट भरणा यमुनेला जाऊ दे घट भरणा यमुनेला मला रे हरवू नको काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा रंगान भिजला शालू माझा रंगान भिजला शालू माझा रंगान भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा रंगान भिजला शालू माझा रंगान भिजला शालू माझा रंगान भिजला मी आजच नवा काढीला किती हौसेने नेसायला मी आजच नवा करीला किती हौसेने नेसायला मी आजच नवा काढीला किती हौसेने नेसायला मी आजच नवा करीला किती हौसेने नेसायला किती हौसेने हौसेने नेसायला किती हौसेने हौसेने नेसायला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला सासू विचारिला ग मजला का गेली सरास भिडला सासू विचारिला ग मजला का गेली सरास किडेला सासू विचारिला ग मजला का गेली सरास भिडला सासू विचारिला ग मजला का गेली सरास किडेला का गेली सरास भिडला का गेली सरास भिडला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा रंगान भिजला शालू माझा रंगान भिजला शालू माझा रंगान भिजला असा किती छळसी भक्ताला नम आत्मा चरणी रंगला असा किती चरसी भक्ताला नम आत्मा चरणी रंगला असा किती छळसी भक्ताला नमात्मा चरणी रंगला असा किती छळसी भक्ताला नम आत्मा चरणी रंगला नम आत्मा चरणी रंगला
संतांचा शोक लागला माझा पॅक झाला आवाज. संतानी सरता केलं तैसा परी संतानी सरता केलं तैसा परी संताने सरता केलो तैसा परी संताने सरता केलो तैसा परी संतानी सरता केलं तैसा परी संतानी सरता केलं तैसा परी संताने सरता केलो तैसा परी संताने सरता केलो तैसा परी चंदना
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय अम्बे माते की जय बजरंगबली की जय वा थांबा आज वेळ आहे आपल्याकडं हा? लवकर ओळखलं वेळ आहे आपल्याकडं बराच वेळ आहे आपल्याकडे अजून आज वेळ आहे आपल्याकडे आज कीर्तन लेट आहे आमचं ओके या ठिकाणी आज ज्यांची या ठिकाणी भेट प्रमुख पाहुणे म्हणून तथा संस्थेचे हितचिंतक आम्ही मगाशी कीर्तनामध्येच वाट बघत होतो समस्त ग्रामस्थ मंडळ जवळगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि युवा शिवसेना युवा प्रमुख पुणे जिल्हा उद्योजक निलेजी घारे सरपंच हे आपण आलात आणि आपण सर्व गावकऱ्यांचं आपण सर्व भजनी मंडळी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे गेली अनेक वर्ष गुरुवर्य महाराजांच्या कार्याला या ठिकाणी सुरुवातीपासून महाराजावर प्रेम महाराजांचं त्यांच्यावर ग्रामस्थावर प्रेम या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ जवळगावकर कुठलाही उत्सव असेल जवळगावच्या ग्रामस्थ आल्याशिवाय तो उत्सव संपन्न होत नाही किंवा त्याचं सांगता होत नाही तर सर्वच वतीने सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो प्रथम हे गावकऱ्यांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये केंद्रीय महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज भालेराव या ठिकाणी आपण त्यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे ज्ञानेश्वर हनुमान शेठ गाडगे पुढे दिलं बहिणी पाकिट दिलं काटी गुरुवर्य गोविंद महाराज की जय या ठिकाणी ग्रामस्थांचं बापूजी घारी वडील यांचा या ठिकाणी सत्कार पुढे या कोले महाराज सत्कार करा यांचा दशरथ महाराज कोले द्या नाही बसा 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 बस बरं गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन एक सर्वांचा दोघांचा सत्कार झाला म्हणजे सर्वांचा झाला हा भाव या ठिकाणी आपला आहे आणि जोरात एकदा टाळ्याच्या स्वागत करायचं बापूंचं खूप महिनाभर काकडा करतात आणि आज आपण इतकं सुंदर भजन 7 दिवस इथं भजन चालू आहे पण तुमचं इतकं सुंदर सांप्रदायिक भजन या ठिकाणी आज चालू आहे आम्हाला वाटत होतं काही मंडळाचं भजन असं वाटतं कधी लवकर घेतील उरकतील पण आज असं झालं आहे की तुमचं या ठिकाणी भजन श्रवण करावं असं सर्वाला वाटते पण तुम्हाला वेळ नाही मुंबईला जायचे प्रवास आहे असो या ठिकाणी तुम्ही आल्याबद्दल गुरुवर्य केंद्रीय महाराज संस्था आपलं शतशः ऋणी आहे कारण यावर्षी रोज दुपारच्या सत्रामध्ये अनेक लोकांनी मदत केली भजनाची कारण मधला वेळ होता 2 ते 4 कुठलाच कार्यक्रम नव्हता म्हणून भजन या ठिकाणी लांबच्या लोकांना यावं त्यांना भजन करून घरी संध्याकाळी वापस जाता यावं म्हणून दुपारीचे सत्रातील भजन गुरुवारे महाराजावर नितांत प्रेम या कार्यावर प्रेम या भाविकांचे भजन ठेवलेत आणि संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक प्रसिद्ध वादक त्यांची या ठिकाणी भजन सेवा आहे आजची या ठिकाणी नियोजित भजन सेवा जय भवानी वारकरी महिला भजनी मंडळ धरणा कॅम्प यांची आहे हरिभक्त परायण श्रीकांत महाराज त्याच समवेत रघुनाथ महाराज चंद्रकांत महाराज सुर्वे धरणा कॅम्प पक्वाचे महाराजांचं नाव शौर्य महाराज वा इतका गोड वाजवला पकवाज या ठिकाणी
शौर्य महाराजाकरता जोरात एकदा टाळी वाजवा. मी जय भवानी भजनी मंडळाच्या संस्थांच्या वतीने सत्कार आमचे सरपंच उद्योजक घारे पाटलाला विनंती करतो की श्रीकांत महाराजांचा सत्कार तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. हरिभक्त परायण श्रीकांत महाराज मगाशी महिलांचा झाला, तो पाहुणे मंडळाचे होते ना, हा संस्थांचा सत्कार आहे. दादा मास्क काढा, मास्क काढा. घ्या. पार्थ महाराज पार्थ महाराज शूटिंग घ्यायची आहे. त्या समवेत या ठिकाणी रघुनाथ महाराज पवार आपला सुद्धा स्वागत सरपंचाच्याच हस्ते या ठिकाणी होत आहे. हरिभक्त परायण अशोक भाऊ पवार, यशवंतजी भाऊ, हा सुर्वे पाटील, या दादा या. आणि महिलांच्या वतीने एक या लाईनची महिला सांगा, या लाईनच्या महिला, कारण आता सर्वच माझ्या परिचयाच्या आहेत पण कोणाचं मी नाव उल्लेख करत नाही. सर्वांच्या वतीने एक ज्येष्ठ महिला पुढे या. या या हिंगे पाटील झोपायला गेलते काय? विनंती आहे बसा. जवळगावकर मंडळी ही सर्व महिला चारधाम यात्रेला हरिपाठ एका विचाराने एका कलरच्या साडीमध्ये चारधाम यात्रा एवढा आनंद घेतात की धरणा कॅम्पसारखा आनंद मला वाटतं दुसरा ग्रुप भरपूर लोक असतात त्याच्यापेक्षा जास्त यात्रेत असतात. 150 असतात एका गावचे, 150-200 असतात. पण सरपंच एका विचाराने हरिपाठ हा ग्रुप असल्यानंतर आम्हाला भजनाचा टेन्शन नसतं. हरिपाठ फक्त टायमिंग सांगायचा, 5 वाजता हरिपाठ सुरू होईल, बरोबर 4:45 वाजता हरिपाठ करणार, कीर्तनला उभा करणार, सहकार्य करणार, स्वयंपाकाला पोळ्या लाटायला सुद्धा सहकार्य करणार. तर या ठिकाणी सर्वच महिला मंडळ, स्वातीत नाही आले का? नाही, आजारी का? बरं, त्यांचा ग्रुप सर्वच या ठिकाणी रुपालताई असतील, सर्वच या ठिकाणी सर्वाला मी धन्यवाद देतो. आणि आपण आलात संस्थांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. असंच प्रेम या संस्थांवर राहावं. आणि पुढच्या वर्षी आपलं नर्मदा यात्रेला जायचं आहे. यावर्षी मला वेळ नसल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं नाही, मला बरेच फोन येतात. यावर्षी महाराजांचं काय सांगणं नाही, तर यावर्षी एक दिवससुद्धा खाल्लं नाही. एप्रिल महिन्यापर्यंत अगदी खूप धावपळ आहे. म्हणून यावर्षी नर्मदा यात्रा आपण थोडंसं पुढं ढकलली. यावर्षी 3 मार्च ते 11 मार्च अयोध्या आहे, 20 मार्च ते 29 मार्च जगन्नाथपुरी आहे. आमच्या जवळगावच्या सुद्धा 25-30 लोक झालेत बरं का, 30 महिला झाल्यात जवळगावच्या, या ठिकाणी आपल्या गावच्या सुद्धा आहेत. तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण नर्मदा परिक्रमा नक्कीच आपण जाऊ, हीच विनंती असेल. आणि पुनश्च एकदा आल्याबद्दल गुरुवारी केंद्रीय महाराज संस्था तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला धन्यवाद देतो. यानंतर सरपंच दोन मिनटं बोलतील आणि बोलल्यानंतर आपण पुढचा प्रवासाला मुक्काम करायचा आहे. तर मुक्काम करा, व्यवस्था आहे बाहेर, सगळी व्यवस्था आहे. बरं, या ठिकाणी आमचे निलेश भाऊ सरपंच साहेबला विनंती करतो की 2 शब्द या ठिकाणी आपले हार्दिक शुभेच्छा मंडळाला सप्त्याला द्यायच्यात. रामकृष्ण हरी. प्रथम माझा परिचय करून देतो. मी युवा सेना जिल्हा प्रमुख शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये काम करत आहे. तसंच मुळशी येथील जवळगाव या गावचा मी सरपंच आहे. गेले 2 वर्षापूर्वी महाराजांनी आम्हाला पंढरपूर या ठिकाणी आपल्या मठाला भेट देण्यासाठी बोलवलं होतं. तर खरंच महाराज त्या मठाला भेट दिल्यानंतर जो आनंद आम्हाला झाला आहे, किंवा जे तुमचं मठाचं ते कार्यक्रम बघून जो मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला, खरंच महाराज मी ह्यापूर्वी कधी अशा कुठं मठामध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये गेलो नाही. पण गेले 2 वर्ष झालं मी तुम्ही बोलवल्यानंतर कार्यक्रमाला आलो आणि
तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवसान तेव्हा येतो म्हणून सांगितलं. खरंच एवढ्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामधून मला ह्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी खरंच प्रोत्साहन भेटत आहे. कारण की जेव्हा मी आलो, तुम्ही जो मान सन्मान दिला, जो भक्तिभाव इथं बघितला आणि जो मायामानामध्ये जो भक्तिभाव निर्माण झाला, त्यामुळे मी ह्या 2 वर्षामध्ये मी कधीही तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठला कार्यक्रम चुकवला नाही. पण सकाळी आम्हाला थोडंसं माहिती चुकीची कळली की बाबा संध्याकाळचंच कीर्तन आहे, सकाळचं नाही आहे. त्यामुळं आम्ही थोडंसं लेट झालो. पण ह्या पुढील काळामध्ये जेव्हा कधी कार्यक्रमाच्या टायमामध्ये येण्याचा 100% प्रयत्न करेन. खरंच गोविंद महाराज केंद्रे महाराजांचं हे एवढं मोठं मठ आणि ह्या मठासाठी आमच्या शिंदे सेनेकडून काय थोडीफार मदत करता येईल ह्यासाठी मी प्रयत्न करीन. तुम्ही नेहमी आमच्या जवळगावावर विशेष प्रेम केलं आहे. गोविंद महाराज केंद्रे महाराजांनी आमच्या गावावरती जो विशेष प्रेम केलं आहे, खरंच तुम्ही कधी आमच्या गावचं कीर्तन म्हटलं किंवा सप्त्याचा काही कार्यक्रम म्हटलं, तुम्ही याला बोलवला असता, तुम्ही कधी विचारलं नाही की बाबा तुमचं मानधन किती विचारलं, तुम्ही म्हणले काय तुम्हाला द्यायचं ते द्या, कधी नाही दिले तरी तुम्ही शेवटी महाराजांची माणसं आहात. तर असं हे विशेष प्रेम तुम्ही आमच्या गावावरती ठेवलं आहे. तर असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू द्या. आमच्या गावकऱ्यांचं पण प्रेम महाराज तुमच्यावरती राहील. आणि ह्या पुढील काळामध्ये आपण ह्या मठासाठी जो काय थोडाफार निधी माझ्याकडनं प्रयत्न करता येईल आणि तो मी करेल, एवढंच सार्थ शब्द देतो तुम्हाला. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सरपंच. यांचं खूप चांगलं काम आहे. अनाथ मुलं असतील त्यांना वस्त्रदान करतायत. बाहेर ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांची या ठिकाणी वस्त्रदानाची या ठिकाणी सेवा असते आणि कमी वयामध्ये गावामध्ये विकास याकडे त्यांच्याकडे होतो आहे. सरपंच साहेब एकच विनंती असेल सरपंच साहेब की बाबा सांगायचे, आपण दिलं तरी ठीक आहे, नाही दिलं तर एकमेका सहाय्य करू किंवा करता करविता अर्ध पुण्य लाभे. आपल्या खिशात नसेल दुसरा असेल तर चल, या ठिकाणी मोठी वास्तू आहे तिथे एका सत्कर्माला दान करायचं आहे तर अर्ध पुण्य येतं. एखादा म्हणला चला आळंदीला जायचं आहे, आपण दोघं जाऊ तर अर्ध पुण्य. एक मला नको आळंदीला जाऊ बस घरीच, तर ते पाप जे नाही जाऊ नको म्हणलं त्यांना आहे. ते विनंती आहे, आपण शिंदेसाहेबांचं काम करत आहे. विनंती असेल एकदा या 2-3 महिन्यामध्ये या लवकरात लवकर आम्हीच मागे कमी पडलो. इथे साहेबाशी माझासुद्धा संपर्क ठाण्यातून आहे, बऱ्यापैकी ठाण्यातून आहे. पण या ठिकाणी तुमच्या माध्यमातून जरा जवळ जाता येतं. तर देवाकडं जाताना भक्त लागतात, तसं पुढाऱ्याकडे जाताना जवळचा कार्यकर्ता लागतो, तरच पुढारी येतो. नाही तर महाराजावर हो आश्वासन देऊन निघून जातात. त्यांना मोठा व्याप असतो. तर नक्कीच 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी शिंदेसाहेबांना बोलवा. महाराज 100% तुम्ही म्हटलात की बाबा पुढाऱ्याकडे जायला कार्यकर्त्याची गरज लागते. पण शिंदेसाहेबांचं जर आपण सगळ्यांनी काम बघितलं असेल तर कोणीही सर्वसामान्य माणूस जाऊन त्यांना भेटू शकतो आणि आपलं काम सांगू शकतो. एवढं सर्वसामान्य काम शिंदेसाहेबांचं आहे. आणि तुम्ही गेले 2 वर्ष ते मुख्यमंत्री असताना बघितलंच आहे. कारण की त्यांच्या रक्तातच सर्वसामान्य माणसासाठी जाण आहे. त्यामुळं महाराज मी तर एक फक्त निमित्त ठरेल, पण तुम्ही गेलात तर त्यांना खूप आनंद होईल. आणि त्यांनी कुठला शब्द दिला की तो शब्द कधीच खाली जात नाही. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेल्या 2 वर्षामध्ये नाही, तो मागे जेव्हा मी शिंदेसाहेबांचं एक कुठलं काम बघत आहे त्याच्यामधनं दिसून येत आहे. तर महाराज मी 100% प्रयत्न करेल आणि तुम्हाला घेऊन जाण्याचा आटोक्यात प्रयत्न राहील माझा. तसं हे सगळेच माणसं आहेत ना, शिंदेसाहेबाचं बालपण बघितलेले ठाण्यामध्ये, हे सगळेच मंडळी ठाण्यामध्ये रिक्षा चालवत असताना पाहणारे सगळे ठाणेकर आहेत ही. आणि याच तुमच्या रायगड तालुका आपल्या एकदम जवळच मुळशी तालुक्याचाच खाला असो, तो भाग वेगळा आहे. आपण फक्त त्यांच्या माध्यमातून घेऊन आलं तर नक्कीच माऊली त्यांच्या वतीने माऊली जसं बुद्धतील तसं त्यांना बुद्धी प्राप्त हो, एवढीच विनंती असेल. आणि पुनश्च एकदा आपण ग्रामस्थमळी आलात आणि विशेष धरणा कॅम्प पनवेल रायगड जिल्ह्यातून आपण इथे आलात, त्याबद्दल गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्था आपलं शतश ऋणी आहे. या ठिकाणी जेवण झालं नसेल तर पुन्हा एकदा जेवण करायला बसा, हीच विनंती. रामकृष्ण हरी. बोला थोडं पवारदादा बोलतायत मनोगत व्यक्त. महाराजांनी या ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, हेच आमचं मोठं भाग्य आहे. त्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकत नाही. नको चलो
या पसंत बोलतात ना विश्वात्मके देवे येणे वागतने तोषावे तोषोनी मजदावे पसाय दानही जे खणांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे त्रिमिल जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवतर भूमंडळी भेट तुया भूता तया कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड ते तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होले तिही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये दृष्टा दृष्ट विजयी होवावे जी एकमये श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे दान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी जरा ज्ञान देवा मुक्ताईच ऐका मुक्ताईच ऐका तुम्ही रागलो पळवली जगाची तुम्ही ज्ञान ज्योत माऊली जगाची तुम्ही संत थोर सावली जगाची तुम्ही संत थोर सावली जगाची मुलावरी आई कधी रागवे का मुलावरी आई कधी रागवे का जरा ज्ञान देवा मुक्ताईच ऐका मुक्ताईच ऐका तुम्ही रागलो पलीकडे जावे तुम्ही रागलो पलीकडे जावे तुम्ही शांती दया क्षमाशील भावे तुम्ही शांती दया क्षमाशील भावे
अश्रुसागराचा कोणी पाहिला का अश्रुसागराचा कोणी पाहिला का जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका शब्द एक एक थेंब अमृताचा थेंब अमृताचा शब्द एक एक थेंब अमृताचा थेंब अमृताचा पुन्हा एक वारी ओघवती वाचा पुन्हा एक वारी ओघवती वाचा अधिरले विश्वदेवा उशीर आता का उशीर आता का जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका सोडून असा लढीवाळ हे का सोडून असा लढीवाळ हे का जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका कुठले तुला कुठले कृष्ण बोला आता राम कृष्ण बोला आता राम कृष्ण बोला बोला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला मृदुंगा सवयाची पळ्या टाळजांचा वाजे मृदुंगा सवयाची पळ्या टाळजांचा वाजे नदी भिवरेचे तीर कीर्तनात गाजे नदी भिवरेचे तीर कीर्तनात गाजे संत दर्शनासाठी संत दर्शनासाठी समय योग्य आला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला भक्त पांडुरंगाचे हे उभे वाळवंटी हो पांडुरंगाचे हे उभे
वैष्णवांची दाटी वाळवंटी झाली आज वैष्णवांची दाटी सुगंधात भक्तीच्या या तृप्त जीव झाला सुगंधात भक्तीच्या या तृप्त जीव झाला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला पंढरीत नसे आज आसक्ती ही अंतरी कशाची हो नसे आज आसक्ती ही अंतरी कशाची आणि भक्तीची आजळते ज्योत भावनेची आणि भक्तीची आजळते ज्योत भावनेची प्रभू विठ्ठला विन आहे प्रभू विठ्ठला विन आहे प्रभू विठ्ठला विन आहे कोण हो आम्हाला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला रामकृष्ण बोला आता रामकृष्ण बोला आता रामकृष्ण बोला बोला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला घोष एक झाला घोष एक झाला कोणाला बच्चूला हवे हां त्या हवे कोणाला खडीसाखर नाही नाही पतित पाव पतित पाव हो हो यापुढील भजन श्री रामावर अवलंबून आहे पतित पावन श्री रामायण पतित पावन श्री रामायण चराचराला नवसंजीवन चराचराला नवसंजीवन श्रीरामाचे सुरस कथानक श्रीरामाचे सुरस कथानक रसाळ शाक्ते हेती वाल्मिक रसाळ शाक्ते हेती वाल्मिक सत्य शिवास्तव मंगलदायक सत्य शिवासम मंगलदायक चित्त मोकरा बहरे ऐकून चित्त मोगरा बहरे ऐकून पतित पावन श्रीरामायण चराचराला नवसंजीवन चुकल्या मुकल्या भोळ्या जीवा श्रीरामायण अमृत सेवा चुकल्या मुकल्या भोळ्या जीवा श्रीरामायण अमृत ठेवा
वेचून घ्यावा बोधतयातील वेचून घ्यावा आपुले जीवन सार्थ करावे आपुले जीवन पतित पावन श्रीरामायण चराचराला नवसंजीवन कर्तव्याचे बांधून कंकण कर्तव्याचे बांधून कंकण वनवासाचे पाळी बंधन वनवासाचे पाळी बंधन एक वचनी जानकी जीवन एक वचनी जानकी जीवन मानवतेचे ठरले भूषण मानवतेचे ठरले भूषण पतित पावन श्रीरामायण चराचराला नवसंजीवन चराचराला नवसंजीवन चराचराला नवसंजीवन थोडा खाली धरा माईक थोडं माईक थोडा खाली धरा हो आवाज खूप होतो आवाज एकदम खूप होता कुठल्या येतात कुठलं आपल्यासारखं नाही आवाज होते होतोय म्हणून थोडं खाली माईक थोडंच यायला विचार धरा म्हणते यांना तर त्या धरत तुझं रूप मला काय आहे सरिता माझं वर खाली होतं कापतोय थोडासा आवाज तुमचा म्हणून थोडं खाली मग एकदम तुझ्या इकडं आहे का लिहिलेलं आहे तुझं रूप मला आवडलं सुंदरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी आनंद मना माझा शुभ्र फुल मोगरी आनंद मन माझा शुभ्र फुल मोगरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी अंगावर साडी चोळी हिरवी हिरवी गार ग अंगावर साडी चोळी हिरवी हिरवी गार ग नेटकाच बांधा कसा जो कडवलदार ग नेटकाच बांधा कसा जो कडवलदार ग हळदी कुंकवाच तेज शोभल मुखावरी हळदी कुंकवाच तेज शोभल मुखावरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी नथ गोस बुगड्या मोत्या मोतियाचे वेल ग नथ गोस बुगड्या मोतियाचे वेल ग बांगामध्ये बिंदी फुले वेणीमध्ये
लख लख करीते ग गळ्यातली गळसरी आणि तुझं रूप मला आवडलं सुंदरी गोठ तोडे हिरवे चुडे मानेवरी माळ ग गोठ तोड हिरवे चुडे मानेवरी माळ ग हार तुरे डोलती ग पायी वाजे पैंजण हार तुरे डोलती ग पायी वाजे पैंजण वैभवाला पूजूया ग लक्ष्मी कसादरी वैभवाला पूजूया ग लक्ष्मी कसादरी आणि तुझं रूप मला आवडलं सुंदरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी आनंदल मना माझा शुभ्र फुल मोगरी आनंदल मन माझा शुभ्र फुल मोगरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी आवडलं सुंदरी आवडलं सुंदरी बघा गाडीमध्ये सगळ्या आत्ता कुठलं म्हणायचं यापुढील गीत आहे ओवी आणि अभंगानी भुई सारी भिजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे मन माझे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे मन माझे नाचे टाळ मृदुंगाचा घोष पताकांची दाटी टाळ मृदुंगाचा घोष पताकांची दाटी विठ्ठलाची वेडी जाती आज त्यांच्या भेटी विठ्ठलाची वेडी जाती आज त्यांच्या भेटी आबाळाच्या बाळी पहा कुणी बुक्का पासे कुणी बुक्का पासे आबाळाच्या बाळी पहा कुणी बुक्का पासे कुणी बुक्का पासे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे मन माझे नाचे दिंडी मागे दिंडी जशी लाट मागे लाट दिंडी मागे दिंडी जशी लाट मागे लाट ज्ञानोबाची तुकोबाची उराउरी
नाचे पावियानी अभंगानी भुई सारी बिजे ओवियानी अभंगानी भुई सारी बिजे पालकीच्या संगे आज मन माझे नाचे मन माझे नाचे पालकीच्या संगे आज मन माझे नाचे मन माझे नाचे मन माझे नाचे मन माझे नाचे एक ही मला वाटतं गोकुळची राधा कोण येणार नाही ते हे आहे ना आपल्याला वेळ दत्ताचा खाली वहिनी एक मिनटात आता एक मिनिट नाही तेच बघते मागे पडली ठेवायला गेले तर श्रीदत्ताचा अवतार झाला साठम रूपे श्रीधानु लीला श्रीदत्ताचा अवतार झाला साठम रूपे श्रीधानु लीला कधी राज विंडा कधी मग्न झाला कधी राज विंडा मग्न झाला परब्रह्म रूपी जत सर्व काळा परब्रह्म रूपी जत सर्व काळा श्रीदत्ताचा अवतार झाला साठम रूपे श्रीधानु लीला सिंधुदयेच्या हृदयात भरला सिंधुदयेच्या हृदयात भरला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला श्रीदत्ताचा अवतार झाला साठम रूपे श्रीधानु लीला उद्धारण होय उद्धार होय स्मरता पदाला उद्धार करण्या जगिवास केला उद्धार करण्या जगिवास केला श्रीदत्ताचा अवतार झाला साठम रूपे श्रीधानु लीला अगाध लीला मज पामराला अगाध लीला मज पामराला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरु
कराही सेवा देवा गोड कराही सेवा देवा घासमुखी हा घ्यावा देवा घासमुखी हा घ्यावा तुला उपाशी ठेवून जाता बरेल रागे मजला माता तुला उपाशी ठेवून जाता बरेल रागे मजला माता गाली पाखर या बाळावर गाली पाखर या बाळावर दरिला का हो रुसवा देवा दरिला का हो रुसवा देवा घासमुखी हा घ्यावा देवा घासमुखी हा घ्यावा जाग कशी तुझ येतन अजूनी जाग कशी तुझ येतन अजूनी प्राण तुझ्या मी देईन चरणी प्राण तुझ्या मी देईन चरणी करुणामय ती द्रवली मूर्ती करुणामय ती द्रवली मूर्ती पाहुनी प्रेमळ भावा देवा पाहुनी प्रेमळ भावा देवा घासमुखी हा घ्यावा देवा घासमुखी हा घ्यावा बरवी प्रेमे भक्तजी मुकला बरवी प्रेमे भक्तजी मुकला तुले विटेवरी हरी सावळा तुले विटेवरी हरी सावळा हरी सावळा हरी सावळा तन्मय झाले सान थोर जन तन्मय झाले सान थोर जन सेवुनी तो सुख मेवा देवा सेवुनी तो सुख मेवा देवा घासमुखी हा घ्यावा देवा घासमुखी हा घ्यावा विनवी नामा विठुरायाला विनवी नामा विठुरायाला विनवी नामा विठुरायाला विनवी नामा विठुरायाला घासमुखी हा घ्यावा देवा घासमुखी हा घ्यावा देवा घासमुखी हा घ्यावा शेवटचं म्हणायचं ना भैरवी गवळण का भैरवी भैरवी केली कुठली मी गोकुळची राधा मी गोकुळची राधा कुठली हो एकच त्यांची ती वेळ झाली असेल ना एक मिनिट सांगा
येतो पण एवढं फरक आहे आपण सावली नाही सतत हे असतं समजला रोज समजला हरी फसवितो रोज समजला मी त्याला पण कधी न दुखविला मी त्याला पण कधी न दुखविला कशी कुणाची नकळे बाई नशी कुणाची नकळे बाई दृष्ट लागे सुखा दृष्ट लागे सुखा ग बाई माझा हरी कुठे दावाल का माझा हरी कुठे दावाल का माझा पानवठ्यावर मला छेडितो पानवठ्यावर मला छेडितो वाटडवितो गडा फोडितो वाटडवितो गडा फोडितो वाटडवितो गडा फोडितो रोज रोज छळवाद असा बाई रोज रोज छळवाद असा बाई कुणीतरी सोसेल का कुणीतरी सोसेल का ग बाई माझा हरी कुठे दावाल का माझा हरी कुठे दावाल हसू नका ग मी नचवेडी हसू नका ग मी नचवेडी तोच जीवाचा सखा सौंगडी तोच जीवाचा सखा सौंगडी प्राण वाचून कुडी सयानो प्राण वाचून कुडी सयानो कधीतरी राहील काही कधीतरी राहील का ग बाई माझा हरी कुठे दावाल का माझा हरी कुठे दावाल का माझा हरी कुठे दावाल का येता 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 दुसरं कुठलं नुसतं पेटी डाळ चुकतात तीच म्हणले नको ती हां भैरवीच घेतली
एकादशी आषाढीची वारी, येता एकादशी आषाढीची वारी, राहू कैसा घरी पांडुरंगा, राहू कैसा घरी पांडुरंगा, पांडुरंगा, येता एकादशी आषाढीची वारी. पाठीशी घातली गाठोडी दुःखाची, पाठीशी घातली गाठोडी दुःखाची, दिंडीची घेतली मी, पताका दिंडीची घेतली मी, घेतली मी, ता एकादशी आषाढीची वारी, येता एकादशी आषाढीची वारी. माळ गळा वाढ वडिलांची, तुळशी माळ गळा वाढ वडिलांची, निमिषयाची चालविली, दिंडी मितयाची चालविली, चालविली, येता एकादशी आषाढीची वारी, येता एकादशी आषाढीची वारी. टाळ मृदुंगाच्या तालात नाचत, टाळ मृदुंगाच्या तालात नाचत, नाम तुझे घेत चाललो मी, नाम तुझे घेत चाललो मी, चाललो मी. येता एकादशी आषाढीची वारी, येता एकादशी आषाढीची वारी. देहाची पालखी तुझ्या दारी आम्ही, देहाची पालखी तुझ्या दारी आम्ही, आस पुरवावी पांडुरंगा, आस पुरवावी पांडुरंगा, पांडुरंगा, येता एकादशी आषाढीची वारी, येता एकादशी आषाढीची वारी. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला, 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 विठ्ठला 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 बंद करते खाली. तिला फोटोसाठी बघत होतो ना ती छोटी ती नाही ती फोटो जरा एक मिनिट या ना.
कल्पना ते कॅमेरा द्या जरा. बसलोय तशा. एक मिनिट. किती वेळ मी बघते पण कोणी आवडच नाही फोटो. दादा भाऊ दादा भाऊ इकडे या ना जरा. भाऊ दादा ठेव बघू. मी सुद्धा अशी आहे तुझ्या चेहऱ्यावरचे अंधार आहे साडीला काळपट आहे. चल ग लोक. मी काय काढ झालेलं नाही त्याचा हात आला तो फोटो. हात येतो. तुझं माईक जरा तुझ्या हातात माझ्या समोर आहेस ना. थँक्यू. हा बंद कर. ठेवायचं सगळं. हो. त्यांनी गेले कित्येक वर्ष झेंडे आळंदी ते पंढरपूर पोहोचवतात. ते विठोबा सकाराम आव्हाड व सौ मंदाबाई आव्हाड त्यांच्या सौभाग्यवती त्यांनी या ठिकाणी यायचंय, त्यांचा सत्कार घेऊन जायचा आहे. त्याचप्रमाणे आत्माराम विठोबा आव्हाड झेंडेवाले त्यांनी या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे विण्याचं काम गेले 50 वर्षे या दिंडी बरोबर करतात ते मोत्रे काका आणि कुंडलिक सरोदे यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांनी तुळस गेले आळंदी ते पंढरपूर नेतात त्या कमलताई तुळशीवाले त्यांनी पुढे यायचे. जे तंबूची व्यवस्था करतात ते तांबे साहेब. ताजूबाई आणि आरुण मुंदर आणि सत्कार होत आहे. नागपुरी साहेबांचा सत्कार. तर त्यांचा सत्कार केंद्रीय महाराजांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. तर त्यांनी पुढे यावं सत्कार घ्यायला आणि असणाऱ्या सर्व महिला ज्या भगिनी आहेत त्यांची पण मी नावं देतोय. काही बंधू आहेत त्यांची पण. तर त्यांच्यासाठी अरुण पवार, निर्मला बळीराम पवार, वंदना राजेंद्र शिंदे, दर्शना राजाराम पवार, श्रीमती शारदा अर्जुन पवार, उज्ज्वला लक्ष्मण शिंदे, निर्मला राजारामराव कदम, रेखादास पवार, श्रीमती वासंती मारुतीराव कदम यातील त्यांचा पण या ठिकाणी सत्कार त्यांनी यावा. सत्कार या लवकर या कंपनी शौर्य पवन कदम, यशवंत बाबाजी शिंदे.
तात्पुरते सत्कार करतात. लवकर बोलता. हे आपल्याला घेतो. अंजली ताई खाडीकर, सुरेखा ताई रामू, ताई वैसे, अंजली यादव, विजा पवार, जिजा पवार, कांचनताई गाडगी, या अध्यक्ष या मंडळाच्या कांचनताई गाडगी, त्यांचा निषेध दोन्ही गोष्टी आपल्या केंद्रीय संस्थेच्या वतीने युवराज भाऊ देवरे यांचा या ठिकाणी सत्कार होता. त्यांनी यावं. दुसरी नाव आहे तांबे संजयजी, हरिभक्तराव दीपकराव धुळेकर, पंढरीनाथ यादव, रवींद्रजी बाबासाहेब गोडके, कमलाकर कांडेकर, शितोळे शांतीलाल यांनी या ठिकाणी यावं आणि आपला सत्कार घ्यावा. त्याचप्रमाणे सौदागर ग्रुप म्हणून आहे. धन्यवाद. रामकृष्ण हॅलो, गणेश महाराज भट यांचा सत्कार विष्णू महाराज या ठिकाणी करीत आहे. जरा जोरात टाळ्या वाजवा. वारकरी महिला बहिण मंडळ यांच्यावर करीत आहोत. लक्षात ठेवा. भविष्यात त्याला फायदा तुम्हाला येईल. केवळ आमच्या वस्तू लक्ष्मण ट्रान्सफर होईल. तर त्यांनी इतके कष्ट घेतले. सकाळी 4:30 ते संध्याकाळी 11 एवढं काम करून ते आपल्या मुलांना शिकवत होते. आणि त्यांनी दोन्ही मुलं चांगली शिकवली. दोन्ही मुलं चांगल्या ठिकाणी, एक मुलं कलकत्त्याला होता नारायण, की ज्यांनी मुलं पायावर उभी केली, घडवली. अशी पिढी पुढे घडली पाहिजे. म्हणून त्याचप्रमाणे नारायण आणि त्याच्या मिसेस सत्कार घेऊन जायचे. वेगळे साहेब पुढे यायचे, सत्कार घेऊन जायचे. ठिकाणी निवडणुकीला उभ्या राहिल्या, निवडून आल्या 35 वर्षापूर्वी. ज्यांच्या मातोश्री तानुबाई राजपुते आणि विद्या जुलती घरी बोलवायच्या सणाला जेवायला सुरेश याच्या वर्गात होतो. संचालकाची निवड झाली. आमचे बाळासाहेब साठे आता निवड वय वर्ष 76-77 आहे. आता अजूनही ते येत असतात. 10-15 किलोमीटर
आणि काशीनाथ साळुंखे साहेबांचे खास आणि शेवटी साठी जे मोठं काम केलं ते विश्वजित कीर्तीकर आणि भारतीय इकडं बघा इकडं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण. आम्ही लग्नात चालू होतो आणि त्या लग्नाच्या ह्याच्यात लोणावळ्याला डिप्लोमा कोर्स GS कॉलेज ऑफ योग म्हणून आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे होते त्यांनी ते स्थापन केले अध्यात्म म्हणजे इथे डिप्लोमा करायला गेलो होतो. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामांची ओळख झाली आणि तिथे बोलतो तिथे महाराजांच्या सहवासामुळे आता सांभाळायचं असेल तर एवढीच आम्हाला विनंती करायची होती आणि म्हणून दरवर्षाला असं धारणा आहे. कारण का आता त्याच्याबाबत काम करायचं तुम्ही महाराज पाठवतो पुढचे आणि पाणी आणि हॅलो या ठिकाणी गोविंद महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. समचरण सर्वजण सांगून जगनित पाणी मंडळ आनंद तरुण कृषीमाला कथार प्रत्येक सगळे लवकरच हसाला पेट्रोल चिंतू यांनी आपण सर्वजण आलात. या ठिकाणी विशेष सुरेजी राजपुरे, साळुंखे साहेब, कीर्तीकर साहेब त्यांचे सर्व सौभाग्य शिंदे साहेब त्यांचे सर्व सहकारी आपण आलात. केंद्रीय मानव संस्था महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांचं स्वागत करतो. सत्यराव आज आपलं भाग्य आनंदीमध्ये उपरण्याला महत्व नाही पण उपरणं कोणाच्या दारात येतं याला महत्व आहे. पाहेपा ध्वजेची चिरमुठं राया जतन करीता कष्ट म्हणून या ठिकाणी विनंती आहे. ज्ञानेश्वरी केंद्रामध्ये आज पर्वताला तुम्ही आलात. केंद्रीय मानव संस्था आपला बरे जीवनामध्ये सोबत ही जाणार आहे. शेवटचं सूत्र सांगतो की 4 गोष्टी आज तुम्ही घेऊन जायचं आहे. शास्त्र संत शब्द आहे वक्तव्य 100 कामांना भोजन करा. लक्ष आहे दाखवले चिंतनीय वक्तव्य सहस्रम स्नान वाचे 1000 कामांना स्नान करा. लक्ष आहे दाखवले लाख कामं टाका दान करा. कोटी तत्व हरी भजे कोटी कामं बाजूला सारा परमात्म्याचे चिंतन करा. हे सोबत येणार आहे. किती जरी आपण पळाला कोणा करता बोला करता कोणा स्वतः करता आपण पळाला तरी कामं मागे राहतात. कोटी तत्व हरी भजे कोटी कामं टाका. रोज परमात्म्याचे चिंतन करा. आज एवढे धावपळ आपल्या मागे पण समाधान नाही. समाधानाचं साधन इथेही आहे. हे फक्त परमार्थ आहे. कल्पना करा तुम्ही रोज एशीमध्ये राहणारे माणसं मला माहीत आहे. एशीमध्ये राहता सोन्याच्या ताटामध्ये जेवत असाल पण इथे या ठिकाणी माऊलीच्या दारात आलात. इथली तुम्हाला ऊर्जा वेगळी आहे. इथल्या देवाने सुद्धा या भूमीचं रज लागावं म्हणून इच्छा केली. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा किंवा चरणीचे लज या भूमीचे आळंदीचे माती माझ्या डोक्याला लागावी. भगवान शंकर भगवान विष्णू प्रतिज्ञा करतात. इथे या ठिकाणी या भूमीमध्ये अनेकांनी तपश्चर्या केली आणि ती भूमी ज्ञानोबरायच्या स्पर्शाने पुणे झालेली भूमीमध्ये तुम्ही आलात. ही तुमचं भाग्य आहे. इथे अनेक तुम्ही सासरवाडला जाल, मुंबईला जाल, गोव्याला जाल, दुबईला जाल पण आळंदीमध्ये येण्याकरता भाग्य लागतं आणि ती भाग्य तुम्हाला का पुण्य होतं म्हणून खेचून घेत आहे. तर असंच या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कोटी त्यक्त्वा हरी भजेत कामं बाजूला टाका. परमात्म्याचं चिंतन करा. ज्ञानेश्वरी गाथा पंढरपूरची एकदा वारी बघा. आणि राजपुरे साहेबांचा मानस असतो की सर्वाला आपल्याकडं वस्त्रदान घडावं. साहेब तुमच्याकडनं सुद्धा आज हे वस्त्रदान आहे. हे दानाचे प्रकार आहेत. गोदान, भूमिदान, वस्त्रदान. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगाळवे बाळ कौतुके. महाराज सांगतात तसं वस्त्रदानला किंमत नाही पण तो प्रसाद आहे. अगदी आमच्या सहवासात राहणारे राजपुरे परिवार आहे. त्यांच्या विशेष पूर्ण 4 धाम यात्रा माझ्यासोबत केल्यात. 4 धाम यात्रा ते विनंती असेल त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं. वर जाताना ज्ञानेश्वरी बघा. ज्या भाविकांना काही देणगी द्यायची असेल वाटलं काउंटरला पावती पुस्तक आहे तिथे देणगी द्या हीच विनंती करतो. आणि आत्ता कार्यक्रम संपला कारण मला माहिती आहे तुम्हाला वेळ देता आला नाही परंतु मुंबईवरून ही सर्व महिला मंडळ आहेत. या ठिकाणी रोज नित्याचा हरिपाठ करणाऱ्या पनवेल धरणा कॅम्प सर्व महिला मंडळ इथे मुंबईहून आपण आलात. अर्धा तास त्यांचा जास्त झाला. अर्धा तास तुम्ही लेट सोडा. आज काही टेन्शन नाही. तर या ठिकाणी मी श्रीकांत महाराजांचे सर्व सहकारी त्यांना विनंती करतो की आता आमचा एकही सत्कार आम्ही करणार नाहीत. माईक तुमच्या ताब्यात 2 तास. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावेते. जीवनामध्ये फक्त हे सोबत येणार आहे
तुमच्या हाताने केलं सत्कर्म तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि आज मांड्याची पंगत मगाशी 4-5 महिला भेटल्या बरं का राजपुरे साहेब, शिंदे साहेब, 4-5 महिला भेटल्या म्हणे महाराज आज आम्हाला खरंच तुमचं मांडे माहिती नव्हते, ऐकून होतो, चित्रामध्ये बघितले होते टी व्हीला. मगाशी 2-3 महिला मला भेटल्या आणि मला म्हणल्या पुढच्या वर्षी नक्कीच मला बोलवा. मांडे देणारे आमचे बघा रात्री 6:30 वाजता मांडेची तयारी केली आणि रात्री 11:30-12 वाजेपर्यंत ते पूर्ण केलं आहे. आमच्या साठारा नाशिक खानदेश बाउंड्री तिथून संजयजी कोर सार्देकर मंडळी, युवराज भाऊ इकडे या, इकडे या तुम्ही, युवराज भाऊ इकडे या, दोघं इकडे या. बघा सोपं नाही, त्याला हातावर मांडे करतात आणि ते मांड्याचा प्रसाद असताना दिला. त्यांचं स्वागत संजय भाऊ कोर आंबासनचं कोणी असेल स्वागत करा. आणि पुढच्या वर्षी सुद्धा घ्या 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 वापस घ्या. खूप कुठे मांडे असतात, नाही पहिलं सत्कार नाही करायचा, प्रसाद आहे तो, द्या मागे द्या. आणि पूर्ण आज मांड्याची पंगत तुमच्यामुळं आम्हाला मिळाली मांडे खायला. नंतर कसले मांडे, आम्हाला चपात्या मिळतात खायला रोज, चपात्या पुऱ्या, पण आज मांडे या ठिकाणी ज्ञानोबरायाला मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली, भांडे मिळाले, इथे मांडे बनवले. संस्था आपलं आभारी आहे. आणि आत्ता विनंती असेल या ठिकाणी एकदा वारीलाही असा आसवडला मांडे भोजन असतंच, आंबरस असतो या ठिकाणी आमचे नाशिकवरून या कार्याला सप्ताहाला भेट देण्याकरता बबनदादा सानप त्यांचे सर्व सहकारी आलात. संस्था आपला आभारी आहे. आणि आत्ता सर्वांना विनंती आहे आपापल्या खुर्च्या घ्यायच्या, इथं लावायच्या. आज स्वयंसेवक आपणच व्हायचं आणि ज्याला भजनाला बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून भजन करायचं. कार्यक्रम संपला, स्पीकरवाले सिस्टीम लावा. पुंडरी गौदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गुरुवारी गोविंद महाराज की जय. ज्यांचं भोजन राहिलं असेल भोजन करा. Thank you.